तुम्ही करिअर, तुमचा फ्लॅट किंवा इतर काही गोष्टी ज्या असतील ह्या तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये गाठू शकता. पण बाळ होण्यासाठी जे लागणारं वय आहे ते तुम्ही कधी मिळवू शकत नाही. तर अशा लोकांमध्ये मग नॅचरली बाळ होणं जरा डिफिकल्ट जातं, कारण त्यांना त्याच्यातच ते इतका वेळ कंझ्युम करतात की मग त्यांना वय वाढत जातं. जे काय ओव्हरीमधनं एग्स बाहेर पडतात त्याची क्वालिटी पण कमी झालेली असते. कपलच्या प्रिफरन्सनुसार IUI किंवा प्लॅन रिलेशन आपण करू शकतो. आणि हे करूनही बाळ राहत नसेल 4 ते 6 वेळेस, मग आपण IVFचा विचार करू शकतो. नमस्कार, प्लुरो पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सविस्तर चर्चा करूया IVF ह्याबद्दल. आपल्यासोबत आहेत डॉक्टर मुकेश पाटील. वेलकम सर टू प्लुरो पॉडकास्ट. आपण वसईमध्ये 20 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहात. एका छोट्याशा क्लिनिकपासून आपण सुरुवात केली. आज त्याचं रूपांतर खूप मोठ्या IVF सेंटरमध्ये झालं आहे. आपण आपले IVF सेंटर शास्त्रीय क्रियांनी पेशंटला धीर, आधार, माणुसकीनी जपून आज ते सेंटर आपण एवढं मोठं केलं आहे. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. आपण आपला वेळेत वेळ काढून आमच्यासाठी इकडे आलात. आमच्या वैवाहिक जीवनात कपल्स जे काही प्रॉब्लेम फेस करत आहेत त्यावर आपण थोडंसं सविस्तर बोलू, त्याच्यावर थोडासा प्रकाश घालू, शास्त्रीय क्रियेने प्रकाश घालू. त्यामुळे लोकांच्या मनात जी भीती आहे आज IVFबद्दल किंवा फॅमिली प्लॅनिंग जे कपल्स करत आहेत त्याबद्दल थोडासा तुम्ही माहिती दिलात तर पुढच्या जनरेशन्सला किंवा जे कपल्स फॅमिली प्लॅनिंग करत आहेत त्यांना फारच मदत होईल. तर आपण पुढच्या प्रश्नांकडे वळू. येस सर, जेव्हा कपल्स म्हणतात की आम्ही नैसर्गिकरित्या प्रयत्न करत आहोत, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? सर्वप्रथम म्हणजे जेव्हा पेशंट फर्स्ट वेळेस कन्सल्टेशनसाठी आपल्या OPDमध्ये येतो तेव्हा त्याचे 2 प्रकारचे पेशंट असतात. एक पेशंट फर्स्ट टाईम तुमच्याकडे बाळ होण्याच्या अगोदर त्यांनी काय काळजी घ्यायची, काय टेस्ट करायचे आहेत ह्याच्यासाठी येतात. म्हणजे त्यांनी प्रयत्न अजून चालू केलेले नसतात, पण चालू करायच्या अगोदर त्यांना सगळी माहिती पाहिजे असते की आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का, काही होऊ शकतो का, की काही अशा गोष्टी आपण करू शकतो की ज्याच्यामुळे मी पटकन प्रेग्नंट राहील, हेल्दी बाळ तयार होईल. तर याला आपण म्हणतो प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग. आणि एक सेकंड प्रकारचे पेशंट असतात जे ऑलरेडी प्रयत्न करत असतात. काही लोकांनी ट्रीटमेंट केलेली असते, काही फक्त नॅचरल प्रयत्न करत असतात आणि त्यांना त्याच्याविषयी पुढे ट्रीटमेंट करायची असते. तर आता फर्स्ट जी कपल आहेत त्यांच्यामध्ये जे प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगसाठी आलेले असतात, म्हणजे बाळ होण्याच्या अगोदरपासून माहिती घेण्यासाठी, त्या पेशंटने प्रत्येक कपलने, म्हणजे मी जे काय हे पॉडकास्ट जी काही लोक बघत आहेत मी त्यांना एक रिक्वेस्ट करतो की जरी तुमचं लग्नाला 1 वर्ष झालं असेल, 1 महिना झालं असेल, जरी तुम्ही फॅमिली प्लॅनिंग 2 वर्षाने करणार असाल तरी हे डिसिजन जे आहे ना हे एकदा तुम्ही डॉक्टरांची कन्सल्टेशन घेऊन करा. आता याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. एखादं कपल आहे ज्याच्यामध्ये हजबंड वाईफ दोघांचं वय 25 ते 27 वर्षाच्या मध्ये आहे किंवा 30 वर्षाच्या खाली आहे, आणि दुसरं एक कपल आहे ज्यांचं मॅरेजचं एजच 35-37 आहे. आता दोघं कपलला 2 वर्षासाठी प्रेग्नन्सी नको आहे. तर मग हे डिसिजन घेण्यासाठी तुम्ही पहिले डॉक्टरांची मदत घ्या. तर सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे की आम्हाला 2 वर्ष बाळ का नको आहे. कारण याच्यात 2 गोष्टी असतात. एक असतं करिअर, दुसरं असतं इकॉनॉमी. कोणाला फ्लॅट घ्यायचा असतो, कोणाचा जॉब व्यवस्थित नसतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर असतो तो म्हणजे जर काय अरेंज मॅरेज असेल तर पार्टनर कसा आहे, त्याचं घर कसं आहे, आपण त्याच्याबरोबर पुढे जीवन घालू की नाही घालू, याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना, स्पेशली मुलींना फार भीती असते मनामध्ये. त्याच्यामुळे अशी भीती जर असेल तर अशा कपलने जरूर थांबायला पाहिजे. कारण जर का तुम्ही सेक्युरच नसाल तर मग ते प्रेग्नन्सी घेऊन तुम्ही पुढे करणार काय. म्हणून ह्याचं उत्तर जर तुमचं हो असेल की नाही मला ह्याच पार्टनरवर राहायचं आहे, तर बाकीच्या गोष्टी फार गौण आहेत. कारण तुम्ही करिअर, तुमचा फ्लॅट किंवा इतर काही गोष्टी ज्या असतील ह्या तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये गाठू शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही 45मध्ये पण स्वतःचं घर घेऊ शकतात, तुमचं लोन क्लिअर करू शकतात किंवा बाकीचे जे आर्थिक व्यवहार आहेत त्याच्याविषयी सगळ्या गोष्टी करू शकतात. किंवा तुमचे काही जॉबच्या रिलेटेड ॲस्पिरेशन्स असतील ते तुम्ही वयाच्या कुठल्याही टायमात पूर्ण करू शकतात. पण बाळ होण्यासाठी जे लागणारं वय आहे
ते तुम्ही कधी मिळवू शकत नाही. सपोज तुम्ही 30व्या वर्षी प्लॅन केलं की मला 5 वर्ष बाळ नको आहे, आणि 35व्या वर्षी जेव्हा तुम्ही प्लॅन कराल, जेव्हा तुमच्या वाढत्या वयामुळे बाळ होण्यासाठी लागणारा टाईम आणि ट्रीटमेंट लागली त्याचा खर्च, तुमच्या वयामुळे तुमच्या अंडाशयावरती आणि तुमच्या हस्बंडच्या शुक्राणूवरती म्हणजे सिमेनवरती जो प्रॉब्लेम होणार आहे, तर तुम्ही गोळ्यांनी रिव्हर्स नाही करू शकत. तुम्ही मदत करून इम्प्रूव्ह करू शकतात, पण परत तुम्ही 35 वर्षाच्या वेळेस 30 वर्षाचं होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की तो डिले कशासाठी आहे, जेव्हा तुम्ही प्री कन्सल्ट काउन्सिलिंगसाठी जातात तेव्हा डिले कशासाठी आहे हा बघणं फार गरजेचं आहे. आणि तो जर टाळण्यासारखा असेल, मॅनेजेबल असेल, तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सशी बोलून किंवा जे काय तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्याशी निगडीत लोक आहे त्यांच्याशी विचार संमत करून हा डिसिजन घ्यायला पाहिजे. कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, नाही आईवडिलांवर कशाला विसंबून राहायचं आहे, किती दिवस राहायचं. पण ते तुम्ही तुमच्या पॅरेंट्सशी बोलल्यानंतर हे तुमचं मनात एकदम क्लिअर होऊन जातं की अरे असं आपल्याला वाटतं आहे, त्यांना मात्र तसं वाटत नाही आहे, आणि डिसिजन तुमचं चेंज होऊ शकतं. दुसरी गोष्ट, जी लोकं ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेली आहेत त्या लोकांमध्ये पूर्ण पद्धतीविषयी, म्हणजे हे बाळ नॅचरली कसं राहतं, बाळ होण्यासाठी काय काय गोष्टी जरुरी आहेत, आपल्यामध्ये काय काय गोष्टी कमी आहेत, आपण आतापर्यंत काय काय ट्रीटमेंट केलेली आहे, काय काय नाही केलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन आता आपल्याला पुढे काय करायचं आहे हे बघणं गरजेचं असतं. म्हणून हे फर्स्ट कन्सल्टेशनला हे फार इम्पॉर्टंट आहे की कन्सल्टेशन करून मला थांबायचं आहे का, थांबल्यानंतर मला फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतो का, आणि तो मी ते आत्ता प्लॅन करणं टाळता येईल का, हे गोष्ट जरूर विचार करायला पाहिजे. आणि जी काय पुढे आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे, जे ट्रीटमेंट करण्यासाठी आलेले आहेत त्यांनी प्रत्येक फर्स्ट कन्सल्टेशनलाच प्रत्येक जे वेगळ्या पद्धती आहेत त्याच्याविषयी लागणारा वेळ, त्याचा प्रत्येकाचा सक्सेस रेट त्यांच्यासाठी. कारण जेव्हा आपण ऑनलाईन बघतो किंवा गुगलवरती सर्च करतो तर तुम्हाला ओव्हरऑल 40% 50% रिझल्ट मिळतो, पण तो ओव्हरऑल पॉप्युलेशनचा असतो, त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक कारण नसतं. त्याच्यामुळे तुमच्यासाठी जर टेलरमेड आहे ते तुमचा डॉक्टरच तुम्हाला सांगू शकतो चेकिंग केल्यानंतर. सगळ्या पद्धतीचे फायदे तोटे, लागणारा टाईम सगळं समजून घ्या आणि त्याच्यानंतर योग्य पद्धत तुम्ही निवडा. सर, आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जेव्हा एक कपल असं म्हणतात की आम्ही नैसर्गिकरित्या प्रयत्न करत आहोत, तर ह्यावरती आपले काय विचार आहेत? जेव्हा आपण सर्वप्रथम नैसर्गिक पद्धतीने प्रयत्न करतात तेव्हा बघा, बाळ होण्यासाठी ना जेव्हा डॉक्टरकडे जातात तुम्ही, डॉक्टर थरो चेकअप करतात, तुमचे ब्लड रिपोर्ट्स करतात, तर 5 गोष्टी लक्षात घ्या बाळ होण्यासाठी. सगळ्यात पहिलं म्हणजे स्त्रियांसाठी त्यांचं गर्भाशय, गर्भाशयापासून निघणाऱ्या नळ्या ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, तुमचं अंडाशय आणि नवऱ्याचा धातू, आणि 5वा पार्ट जो आहे तो म्हणजे आपलं शारीरिक बांधणी, आपलं वय. आता वयामध्ये जेव्हा तुम्ही 35+ असाल तर ऑलरेडी अंडाशयापासून जी अंडी बाहेर निघतात त्याचं बाळ व्हायची क्षमता आणि चांगलं बाळ व्हायची क्षमता ऑलरेडी कमी झालेली असते कम्पेअर टू द यंगर वुमन. म्हणून अशा वेळेस हा नैसर्गिक जो हा पर्याय आहे, हा जर का तुम्ही प्रयत्नातच केला नसेल, म्हणजे सपोज 3 वर्ष लग्न झाले पण 3 वर्ष कॉन्डमच वापरत आहे, तर मग 6 महिने मॅक्सिमम करायला पाहिजे. आणि 6 महिन्यात जर का म्हणजे प्रथम रिपोर्ट्स करा, रिपोर्ट सगळे नॉर्मल असतील तर 6 मंथ ट्राय करा, आणि 6 मंथमध्ये जर का प्रेग्नन्सी नाही राहिली तर लगेचच पुढे ट्रीटमेंटसाठी जायला पाहिजे. पण आता सेम कपल जर 30 इयर्सचं असेल आणि त्यांचे बाकी रिपोर्ट सगळे नॉर्मल असतील तर ते वर्षभर पण ट्राय करू शकतात, आणि वर्षभरात जर का प्रेग्नन्सी नाही झाली तर मग पुढे आपण बाळ होण्याची पद्धती निवडू शकतो. आता जे आपण तपासणी केली ज्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम असेल, फॅलोपियन ट्यूब तुमच्या बंदच असतील, किंवा हस्बंडचा स्पर्म इतका खराब असेल की नैसर्गिक पद्धतीने बाळ होणारच नसेल, तर अशा लोकांमध्ये थांबण्याचा काहीच अर्थ नाही आहे. म्हणूनच मी माझ्या पहिल्याच तुमच्या प्रश्नामध्ये सांगितलं की हे डिसिजन घ्यायच्या अगोदर पहिले सगळ्या तपासण्या आणि डॉक्टरांची प्रथम व्हिजिट घ्या, आणि मग ठरवा की आपल्याला किती महिने नैसर्गिक प्रयत्न करायचा आहे. एक कपल आहे जे VCच्या म्हणजे 20, 22, 25 वर्षाचे आहेत, आणि एक कपल आहेत जे आपल्या 32, 35च्या वर गेलेले आहेत. तर ह्या दोघांकडे प्रयत्न करून जर असफलता येत असेल तर फक्त IVF हा म्हणजे हेच उपाय नेक्स्ट स्टेप राहतं का, किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरा काही उपाय करू शकतो का? तर जर तुमचा प्रश्न आहे की बुवा लोकांनी डायरेक्ट IVFला जायला पाहिजे का, तर याचं आन्सर असं आहे की बाळ होण्यासाठी IVF हा एकमात्र उपाय नाही आहे. सगळे रिपोर्ट्स तुमचे नॉर्मल असतील तर तुम्ही साधं सिम्पल ओव्हुलेशन इंडक्शन करून प्लॅन रिलेशन करून पण प्रयत्न करू शकतात.
किंवा IUIचा प्रयत्न करू शकता, ज्याच्यामध्ये हजबंडचं स्पर्म वॉश करून स्त्रियांच्या गर्भाशयात डायरेक्ट टाकलं जातं. आणि हे सगळं करून पण प्रेग्नन्सी राहत नसेल किंवा फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असतील आणि ऑपरेशन करून पण ते ओपन होत नसेल किंवा हजबंडच्या स्पर्ममध्ये इम्प्रूव्हमेंटच नसेल, तर अशा परिस्थितीत डायरेक्ट IVF आपण करू शकतो. पण IVF हा एकमात्र सोल्युशन नाही आहे की तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने बाळ होत नसेल तर डायरेक्ट तुम्ही IVFवरती जंप करा. ओके ओके. म्हणजे त्यालाही टप्प्याटप्प्याने प्रोसेस आहे किंवा बरोबर. शास्त्रीय क्रिया आहेत बरोबर. आणि मग तुम्ही फायनल डिसिजन पेशंटचे परिस्थिती, शारीरिक दृष्टिकोनातून किती बदल होतोय, किती पेशंट कोपअप करतोय, ह्या सगळ्या गोष्टींनी मग ॲज अ डॉक्टर तुम्ही डिसिजन घेता. बरोबर. बेसिकली डिसिजन आहे ना 2-3 मेन गोष्टीवर अवलंबून असतं. एक, स्त्रियांचं ओव्हुलेशन रेग्युलर होतं आहे का, म्हणजे त्यांना PCOD आहे का, किंवा काही पेशंट असे असतात की त्यांना PCOD नसतं तरी त्यांची पाळी इरेग्युलर असते. काही लोकांच्या फॅलोपियन ट्यूब बंद असतात. त्या बंद असलेल्या फॅलोपियन ट्यूब ऑलमोस्ट 70 to 80% लोकांमध्ये उघडता येतात आणि पण उरलेल्या 20-30 लोकांमध्ये ते उघडताच येत नाही. आणि हजबंडचा स्पर्म नॉर्मल असू शकतो किंवा थोडासा कमी असू शकतो किंवा अति जास्त प्रमाणामध्ये खराब असू शकतो. काही पेशंट असे असतात की त्यांना मुलींना भीती असते इंटरकोर्सविषयी किंवा हजबंडला इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं. तर अशा लोकांमध्ये मग नॅचरली बाळ होणं जरा डिफिकल्ट जातं, कारण त्यांना त्याच्यातच ते इतका वेळ कन्झ्युम करतात की मग त्यांना वय वाढत जातं. मग अशा लोकांसाठी मधले पर्याय असतात. जेव्हा नॅचरली बाळ होणारच नसेल किंवा ट्यूब डॅमेज असतील किंवा स्पर्म खराब असेल तर इतर बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आपण ओव्हुलेशन इंडक्शन करून प्लॅन्ड रिलेशन किंवा IUI किंवा इंजेक्शन्स घेऊन अंडाशयाचं प्रमाण वाढवायचं. दर महिन्याला जी अंडी नॉर्मली एकच फुटतं, पण इंजेक्शनचा आणि औषधांचा वापर केल्याने आपण 2 ते 3 फॉलिकल म्हणजे एग्स दर महिन्याला रप्चर करू शकतो, ज्याच्याने 2-3 महिन्याचा सक्सेस आपल्याला एकाच महिन्यात मिळतो. त्याच्यामुळे एका महिन्यात बाळ व्हायचे चान्सेस आपल्याला वाढवता येतात. अशा पद्धतीला आपण कंट्रोल्ड ओव्हॅरियन स्टिम्युलेशन, मग याच्या जोडीला परत सिमेनच्यानुसार आणि कपलच्या प्रिफरन्सनुसार IUI किंवा प्लॅन्ड रिलेशन आपण करू शकतो. आणि हे करूनही बाळ राहत नसेल 4 ते 6 वेळेस, मग आपण IVFचा विचार करू शकतो. आणि सेकंड एक मेजर डिसिजन फॅक्टर जो असतो की याला लागणारा इकॉनॉमिक खर्च आणि ह्याच्यासाठी कपलचा बघण्याचा दृष्टिकोन, ह्या 2 गोष्टी फर्स्ट प्रायोरिटी ठरतात की आपल्याला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट करायची आहे. अच्छा. आणि सर आता आपला पुढचा प्रश्न, एखादं कपल नैसर्गिकरित्या प्रयत्न करते पण त्यांना यश मिळत नाही, त्याला काही अशी पण कारणं असू शकतात का की त्या व्यक्तीला एन्डोमेट्रोसिस असेल किंवा PCOD असेल किंवा PCOS असेल किंवा त्या पुरुषाच्या शुक्राणूमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर ह्या कारणामुळे त्यांची नॅचरली कन्सीव्ह करायची कॅपॅसिटी कमी असते का? बरोबर. एन्डोमेट्रोसिसमध्ये काय असतं की गर्भाशयाच्या आतमधलं जे पटल असतं, ज्याला आपण एन्डोमेट्रियम म्हणतो, हे गर्भाशयाच्या आतमध्ये न राहता गर्भाशयाच्या बाहेर पण तयार होतं. अंडाशयात तयार होतं, फॅलोपियन ट्यूबवर तयार होतं, गर्भाशयाच्या बाहेरच्या आवरणात तयार होतं. बऱ्याचदा पाळीच्या जागेमध्ये म्हणजे जे योनिमार्ग आहे आणि रेक्टम आहे याच्यामध्ये सुद्धा तयार होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी जे सतत पोटामध्ये रक्तरसा होतो त्याच्यामुळे फॅलोपियन ट्यूबमध्ये बाळ होण्यासाठी जे एन्व्हायरमेंट असतं नैसर्गिक, ते डिस्टर्ब झालेलं असतं. जे काय ओव्हरीमधनं एग्स बाहेर पडतात त्याची क्वालिटी पण कमी झालेली असते. तसंच PCODमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळे ओव्हुलेशन होत नसतं किंवा बऱ्याचदा जे ओव्हुलेशन होतं त्यातनं जो ओसाईड बाहेर पडतो त्याची क्वालिटी कमी असते. मेल जेव्हा फॅक्टर असतो, जेव्हा सिमेन कमी असेल तेव्हा 3 गोष्टी सिमेनमध्ये आपण बघतो मेन. एक तर स्पर्मचा काउंट, स्पर्मची हालचाल आणि किती पर्सेंटेज ऑफ स्पर्म तुमचे नॉर्मल आहे. ह्या 3 गोष्टी जर तुमच्या नॉर्मल व्हॅल्यूजमध्ये नसतील तर मग ह्या तिघही लोकांमध्ये जिथे एन्डोमेट्रोसिसमध्ये हे प्रॉब्लेम आहेत, PCODमध्ये प्रॉब्लेम आहेत, तर हे आपण सुरुवातीला सर्जिकल पद्धतीने किंवा मेडिसिन पद्धतीने हँडल करू शकतो. आणि काही अतिशय सिव्हिअर गोष्टी असतात की सिव्हिअर PCOD आहे किंवा ओव्हुलेशनच होत नाही, इव्हन इंजेक्शन दिलं तर जास्त फॉलिकल तयार होतात किंवा मेलची ट्रीटमेंट करून पण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाही, मग अशा लोकांमध्ये IVF लागू शकतं. स्टील मेजॉरिटी ऑफ द अशी पेशंट ज्यांना एन्डोमेट्रोसिस आहे किंवा PCOD आहे किंवा मेल फॅक्टर थोडा माइल्ड टू मॉडरेट खराब आहे, ऑलमोस्ट 50 to 60% लोकांना IUI पद्धतीने किंवा फर्टिलिटी करेक्टिंग सर्जरीजने फायदा होऊ शकतो. ओके. मग
जेव्हा आपण एक असाच वाढीव प्रश्न की एन्डोमेट्रियोसिसचं ऑपरेशन वगैरे असतं की एक मायनर सर्जरी असते आणि ती सर्जरी केल्यानंतर त्या बाईला किती असा कालावधी लागतो रिकवर व्हायला आणि नंतर मग कन्सीव्ह करायला कुठल्याही पद्धतीने म्हणजे ती नंतर तुम्ही जसे त्यांचे डॉक्टर त्यांना सजेस्ट करतील नॅचरली एकदा ट्राय करा किंवा मग आपण पुढच्या टप्प्यावर जाऊ. मग त्याच्यामध्ये काही कालावधी असतो का ज्याच्यामध्ये त्या महिलेला रिकवर करायलाही वेळ लागतो असा? हां, आता बघा एन्डोमेट्रियोसिसची सर्जरी असते त्याच्यामध्ये रिकव्हरी म्हणजे ॲज सच पेशंट जे आहेत ऑपरेशन हे आता मोस्टली लॅप्रोस्कोपिक होतात कारण लॅप्रोस्कोपीमध्ये फर्टिलिटी स्पेरिंग सर्जरीसाठी लॅप्रोस्कोपीचा फार मोठा रोल आहे कारण मिनिमल टिश्यू हँडलिंग असतं, मॅग्निफाईड व्ह्यूज दिसतो, मोठा दिसतो नॅचरल डोळ्यापेक्षा, क्लिअर दिसतं. त्याच्यामुळे आजूबाजूला जे ऑर्गन्स आहेत त्याला डॅमेज व्हायची शक्यता खूप कमी असते. त्याच्यामुळे सर्जरी झाल्यानंतर 2 प्रकारची रिकव्हरी असते. एक तर आजाराची रिकव्हरी असते आणि दुसरं पेशंटच्या ऑपरेशनमुळे झालेली नॅचरल रिकव्हरी असते. तर बिकॉज ऑफ लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही जी पेशंटची म्हणजे ऑपरेशनची रिकव्हरी आहे ती तर विदिन 1 वीक टू 10 डेज मॅक्सिमम कव्हर होऊन जाते. आजाराची जी रिकव्हरी आहे ते बेसिकली तो आजार रिकवर करण्यासाठीच आपण सर्जरी करतो. सो द मुमेंट यू डू द सर्जरी त्या क्षणाला तो आजार बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होऊन जातो. फक्त ऑपरेशनमुळे जे हँडलिंग होते त्याच्यामुळे जे इन्फ्लामेशन होतं किंवा थोडंफार टिश्यू डॅमेज होतात ते कव्हर व्हायला साधारणतः 25 ते 30 दिवस पुरेसे असतात. म्हणून जेव्हा अशा प्रकारची आपण सर्जरी करतो आणि कंप्लीट सर्जरी जर झाली व्यवस्थित तर अशा लोकांनी नेक्स्ट पाळी आली की लगेच प्रयत्न करायला पाहिजे. पण केव्हा जर डिसीज जास्त वाढलेला असेल आणि जास्त गुंतागुंतीची सर्जरी झाली असेल तर अशा वेळेस तो आजार कमी करण्यासाठी आपण स्त्रियांची पाळी 2 ते 3 महिन्यासाठी औषधांनी किंवा इंजेक्शन थांबवतो. मग अशा वेळेस ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही प्रयत्न जरी केलात तर तुमचं ओव्ह्युलेशन होत नाही आणि मग तो फायदा होतच नाही त्याचा. म्हणून डिपेंड ऑन द सर्जरी लगेच पाळी आली की ट्रीटमेंट चालू करायची का 3 महिने थांबून ट्रीटमेंट चालू करायची हे त्या ऑपरेशनवर डिपेंड आहे. पण येस, मोस्ट ऑफ द पेशंटमध्ये जिथे गुंतागुंतीची सर्जरी फार नाही आहे अशा लोकांमध्ये इमिजिएट नेक्स्ट पाळी आली की आपण ट्रीटमेंट चालू करू शकतो. एक सामान्य व्यक्ती ज्यांना आईवडील व्हायचं आहे पण काही कारणामुळे ते होऊ शकत नाही आहेत आणि मग त्यांना एक डॉक्टर जेव्हा तुम्ही IVFसाठी म्हणजे IVFचं मार्ग दाखवतात तेव्हा त्यांच्या मनात येणारे पहिली भावना किंवा भीती हे तुम्ही आजपर्यंत 20 वर्षामध्ये फार अनुभवलं असेल तर त्यावरती थोडा प्रकाश टाकाल? 20 वर्षापासून मी या फर्टिलिटीमध्ये क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतो. त्यातले इनिशियल 5 इयर्स फक्त मी IVF वगैरे करायचो आणि 2010 पासून आतापर्यंत म्हणजे 15-16 वर्षापासून माझ्याकडे IVF पण आहे. तर माझ्या सुरुवातीच्या काळात तुम्ही बघितलं तर लोक IVF विषयी आणि टेस्ट ट्यूबविषयी फार त्यांना भीती होती की बाबा नाही कृत्रिम बाळ आहे मग नॅचरलसारखंच होईल का बाळात काही व्याधी होतील. काही लोकांच्या मनात अगोदर भीती होती. पण तुम्ही आज विचाराल एस्पेशली आफ्टर कोविड सगळी लोक तो म्हणजे 10वी पास असू द्या 12वी पास असू द्या किंवा अजून उच्च शिक्षित असू द्या प्रत्येकजण गुगलवरती बघतो. रिजनल लँग्वेजमध्ये गुगल झाल्यामुळे त्यांना त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये वाचता येतं, बघता येतं, व्हिडिओज बघता येतात. त्याच्यामुळे लँग्वेज हा काही बॅरियर राहिलेला नाही. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द लोकांना आता IVF विषयी माहिती आहे. नसेल तर ते व्हिडिओज बघून येतात. त्याच्यामुळे त्यांना बऱ्यापैकी लोकांना अवेअरनेस आहे. म्हणून आज तुम्ही मला विचारलं की IVFच्या लोकांच्या मनात भीती आहे का, तर आता अजिबात तशी भीती उरलेली नाही आहे. आता भीती फक्त इकॉनॉमिकच आहे. अदरवाईज सायंटिफिक वे जे लोकांना भीती होती ते ऑलमोस्ट निघून गेलेली आहे. फ्लुरोच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती करते, तुमचा प्रवास, तुमची वेळ, तुमचे निर्णय हे दुसऱ्यावरती अवलंबून नाही राहू शकत. हा एका वैवाहिक जोडप्याचा आणि त्यांच्या डॉक्टरांचा फक्त सल्ला घेऊन पुढे जाणं हाच योग्य मार्ग ठरतो. तर ह्याच्याबरोबरच आम्ही आमचा आजचं पॉडकास्ट इथेच समाप्त करतो. धन्यवाद.